त्यामुळे जमावबंदीचा आदेश असला तरी अमित ठाकरे आणि हे सगळे आंदोलक विद्यार्थी ठाम दिसतात आंदोलन करण्यावर। तिकडे नागपुरात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं, घोषणाबाजी सुरू होती आणि पोलिसांसोबत चर्चा सुद्धा सुरू होती। पण वातावरण तापलं। अचानक असं काही घडलं की कार्यकर्ते, आंदोलक, पोलीस अधिकारी आणि उपस्थित सगळेजण काही क्षणासाठी स्तब्ध झाले। चर्चेच्या मध्यातच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी थेट जनगणमन गायला सुरुवात केली। आता राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर नियम एकच, कोण कोणाशी वाद घालतोय आणि कोण चर्चा करतोय किंवा कोण आंदोलन करतोय हे सगळं बाजूला ठेवलं जातं आणि सगळे सावधान स्थितीत उभे राहिले आणि राष्ट्रगीत म्हणू लागले। त्यामुळे क्षणभर आधी सुरू असलेली गरमागरम चर्चा, एकमेकांना समजावणं, काही जणांना झापणं, आवाज हे सगळं बंद झालं आणि अचानक परिसरात सुरू झाले ते राष्ट्रगीताचे सूर।